श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा। तर या दिवशी आपल्याला पतीचे जे औक्षण करायचे आहे तर त्याची वेळ जी आहे तर ती कोणती असणार आहे, त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही औक्षण करायचं नाही, त्याचप्रमाणे पतीने पत्नीला भेटवस्तू स्वरूपामध्ये कोणत्या वस्तू द्याव्यात आणि कोणत्या वस्तू या चुकूनही देऊ नयेत। जर तुम्ही काही चुकीच्या वस्तू देत असाल तर पती पत्नीच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होत असतात। त्यामुळे अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भेटवस्तू म्हणून चुकूनही देऊ नयेत, त्याचप्रमाणे अशी कोणती वेळ आहे की ज्या वेळेमध्ये पतीचे औक्षण करू नये, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। दिवाळी पाडवा 2024 मध्ये 2 नोव्हेंबरला आहे दिवाळी पाडवा। आता या दिवसाचा सूर्योदय जो आहे तर तो आहे सकाळी 6:36 आणि सूर्यास्त असणार आहे सायंकाळी 5:44 या दिवसाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्याचप्रमाणे अशुभ वेळ काय असणार आहे तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी बलिप्रतिपदेची कहाणी जी आहे तर ती थोडक्यात पाहूया। प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला। त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले। मग विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे 3 पावले मावतील तर एवढ्या जमिनीची याचना केली। बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली। वामनाने 2 पावलातच पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला। 3रे पाऊल कुठे ठेवू असं विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले आणि त्यावर पाय ठेवण्यास सांगितले। वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले। सर्वांसोबत लक्ष्मीची सुद्धा सुटका केली आणि सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले। हे सर्व आश्विन वैद्य त्रयोदशी ते अमावस्या तर या 3 दिवसामध्ये घडले। लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर ती कायम प्रसन्न राहावी म्हणून तिची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली। वामनाने जेव्हा 3रे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला होता की तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील आणि म्हणूनच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याला बळीराजाची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे। दिवाळी पाडव्याचे शुभ मुहूर्त काय असणार आहेत तर या दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केले जाते। प्रत्येक पत्नी आपल्या पतीला अभ्यंग स्नान घालत असते। आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून हे अभ्यंग स्नान घातलं जातं। अंगाला सुगंधी उटणं लावलं जातं म्हणजे पतीच्या हाताला गालाला। तर अशा प्रकारे उटणं लावून हे अभ्यंग स्नान जे आहे तर ती प्रत्येक पत्नी आपल्या पतीला घालत असते। तर अभ्यंग स्नानाचा जो मुहूर्त आहे तर तो आहे सकाळी 5:24 पासून ते 6:33 पर्यंत। यानंतर दिवाळी पाडव्याचा जो मुहूर्त असणार आहे म्हणजे आपल्याला जी काही पाडव्याची पूजा वगैरे करायची असेल तर सकाळी 6:32 पासून ते 8:49 पर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे। या शुभ मुहूर्तामध्ये सुद्धा आपण पतीचे औक्षण करू शकतो, परंतु पतीचे औक्षण करण्यासाठी अत्यंत जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे 2 नोव्हेंबरचा अत्यंत चांगली जी वेळ आहे तर ती आहे सकाळी 8:07 पासून ते 9:32 पर्यंत। म्हणजे तुम्ही सकाळी सूर्य उगवल्यानंतर 9:32 पर्यंत जरी पतीचे औक्षण केले तरी सुद्धा चालेल किंवा अत्यंत शुभ मुहूर्तावरती म्हणजे 8:07 पासून ते 9:32 पर्यंत औक्षण केले तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे गोवर्धन अत्रकूट याचा शुभ मुहूर्त असणार आहे दुपारी 3:40 पासून ते संध्याकाळी 5:57 पर्यंत। परंतु बघा, जर आपल्याला शुभ वेळेमध्ये पतीचे औक्षण करणे शक्य झाले नाही तर दिवसभरामध्ये आपण कधीही औक्षण जे आहे तर ते करू शकतो। परंतु दिवसाच्या काही अशुभ वेळा असतात जसं की राहू काळ असेल, यमगंडम काळ असेल, तर या ज्या वेळा आहेत तर त्या मात्र आपल्याला टाळायच्या आहेत। तर या दिवसाचा राहू काळ जो आहे तर तो सकाळी 9:32 पासून ते 10:57 पर्यंत असणार आहे। त्यामुळे या राहू काळामध्ये आपल्याला पतीचे औक्षण अजिबात करायचे नाही। त्याचप्रमाणे यमगंडम काळ जो आहे तर तो दुपारी 1:46 पासून ते दुपारी 3:11 पर्यंत असणार आहे। त्यामुळे या काळामध्ये सुद्धा पतीचे औक्षण करायचे नाही आणि राहू काळ आणि यमगंडम काळ सोडून दिवसभरामध्ये आपण कधीही जरी पतीचे औक्षण केले तरी सुद्धा चालेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे औक्षण करत असतो
तर त्यावेळेला काही चुका करायच्या नाहीत. जसं की बघा, आपण सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती पतीला बसवतो आणि औक्षण करतो, परंतु असं न करता पाटावरती बसवून आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे. त्याचप्रमाणे पतीचं किंवा आपलं जे तोंड आहे, म्हणजे पतीचे औक्षण करणारी जी पत्नी आहे तर तिचं तोंड किंवा पतीचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावे, चुकूनही दक्षिण दिशेला करायचे नाही. सर्वप्रथम पतीचे एका ताटामध्ये पाय धुवून त्यानंतर आपल्याला पतीला पाटावरती बसायला सांगून पतीच्या कपाळावरती कुंकवाचा टिळक करायचा आहे, त्यावरती अक्षता चिकटवायच्या आहेत. यानंतर आपल्याला पतीला ओवाळायचं आहे. आता बघा, काही भागांमध्ये 1 दिव्याने ओवाळलं जातं, काही भागांमध्ये 2 दिव्याने ओवाळलं जातं, काही भागांमध्ये मुटके जे आहेत तर ते त्या दिव्याच्या भोवती ठेवले जातात आणि या मुटक्यांनी पतीची नजर काढली जाते. तर काही भागामध्ये मुटके बनवत नाहीत. आता ओवाळताना आपण मुटके बनवावे की नाही किंवा 1 दिवा घ्यावा की 2, तर आपली जशी पद्धत आहे त्यानुसार करायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तर तो कणकेचाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे, तुपाचा वापर करायचा नाही, कारण फक्त देवांना ओवाळण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण औक्षण करतो तेव्हा पत्नीच्या डोक्यावरती पदर असावा आणि पतीच्या डोक्यावरती टोपी असावी. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला हे औक्षण जे आहे तर ते करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, भेटवस्तू काय द्यावी? तर भेटवस्तू ही महाग असावी असं अजिबात नाही. छोटीशी भेटवस्तू जरी पतीने पत्नीला दिली तरी सुद्धा चालेल, परंतु या भेटवस्तू देताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. जसं की तुम्ही सौभाग्यवान देऊ शकता. म्हणजे काय, जी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आहे तर ती शृंगार करत असते आणि मग सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत ज्याला 16 शृंगार म्हटलं जातं तर त्या वस्तू तुम्ही देऊ शकता, परंतु कोणतीही वस्तू देताना 2 या संख्येमध्ये द्या. म्हणजे बघा, जसं की तुम्ही बांगड्या देऊ शकता, 2 बांगड्या देऊ शकता किंवा पंजन म्हणजे जोडीमध्ये द्यायचं आहे, जोडवी देऊ शकता. टिकली पॉकेट दिली तरी 2 द्या, सिंदूर दिले तरी 2 द्या, किंवा तुम्ही परफ्यूम देऊ शकता, साडी देऊ शकता, एखादा दागिना देऊ शकता. तर अशी भेटवस्तू आपण देऊ शकतो, परंतु काही भेटवस्तू आहेत ज्या चुकूनही देऊ नयेत. तर अशा कोणत्या भेटवस्तू आहेत ज्या चुकूनही देऊ नयेत? तर आपल्याला मिक्सर जो आहे तर तो द्यायचा नाही. त्याचप्रमाणे ग्राइंडर असेल, चप्पल जी आहे तर ती सुद्धा द्यायची नाही. त्याचप्रमाणे चाकूचा सेट असेल, आरसा, काचेची फ्रेम, कपडे देत असाल तर काळ्या रंगाचे चुकूनही देऊ नका. रुमाल किंवा ज्या धारदार वस्तू आहेत, ज्या टोकदार वस्तू आहेत म्हणजे सुई, चाकू, कात्री, अशा वस्तू चुकूनही देऊ नयेत. अशा वस्तू दिल्या तर पती पत्नीच्या नात्यामध्ये मतभेद जे आहेत तर ते निर्माण होत असतात.